महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महायोगाचे महाप्रयाण श्री दत्त शिखर संस्थानचे महत वैकुंठवासी परमपूज्य मधुसूदनजी भारती ब्रह्मत्वात विलीन। लाखो भाविकांच्या जनसागरात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। परमपूज्य डॉक्टर धनेश्वर भारती संस्थानचे 31वे महंत श्री क्षेत्र माहूर भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान व निद्रा यास्थान असलेल्या श्री दत्त शिखर संस्थानचे 30वे महंत परमपूज्य मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती हे वयाच्या 95व्या वर्षी वैकुंठवासी झाले। 4 तफांची अखंड साधना पूर्ण करून हे महायोगी रविवारी ब्रह्मत्वात विलीन झाले। प्रयोपवेशन या अत्यंत कठीण आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करून त्यांनी शनिवारी 4 एप्रिल सायंकाळी 5:05 वाजता आपला देह ठेवला होता। आज रविवारी दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लाखो भाविकांच्या उपस्थितीत त्यांना विधिवत समाधी देण्यात आली। महत परमपूज्य मधुसूदनजी भारती हे वैकुंठवासी झाल्यानंतर संस्थांच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कारापूर्वी नवीन महंतांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। अत्यंत पारदर्शक पद्धतीने 3 वेळा ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। विशेष म्हणजे 3ही वेळा श्री डॉक्टर धनेश्वर भारती गुरु आनंद भारती यांच्या नावाची चिठ्ठी निघाली। त्यानुसार त्यांना संस्थानचे 31वे महंत म्हणून घोषित करण्यात आले। संस्थांच्या नियमाप्रमाणे विधिवत सर्व धार्मिक सोपस्कार पार पाडून नवीन महंत परमपूज्य डॉक्टर धनेश्वर भारती हे परंपरागत गादीवर विराजमान झाले। त्यानंतर ब्रह्मलीन परमपूज्य मधुसूदनजी भारती यांना समाधी देण्यात आली। या अंत्यविधी सोहळ्याला देशातील विविध पीठांचे साधुसंत, संस्थांचे विश्वस्त, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लाखो दत्त भक्तांनी उपस्थित राहून महंतांच्या चरणी दर्शन घेतले। महंतांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नांदेड, यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा महापूर माहूर गडाकडे लोटला। ही परिस्थिती हाताळण्यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाने अवघ्या काही तासात चोख बंदोबस्त तैनात केला। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करण्यात आलेले सूक्ष्म नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी यामुळे प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। महंतांच्या सन्मानार्थ माहूर शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने, हॉटेल्स आणि भोजनालये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले होते। मात्र बाहेरून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीने श्री दत्त शिखर संस्थानवर तसेच स्थानिक दत्त भक्तांनी शहरातील टी पॉइंट येथे भाविकांसाठी मोफत भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडवले। श्री दत्तात्रेय संस्थान दत्त शिखर माहूर इथली वंश परंपराप्रमाणे परलोकी आमचे मधुसूदन भारतीजी गुरु अच्युत भारतीजी हे या संस्थानचे 36वे महंत होते। आज काल 5:05 ते दत्तविलीन झालेले आहेत आणि आज या गुरुपरंपरेनुसार घोडेघर, छोटं घोडेघर, मोठे घोडेघर आणि मोठी हवेली आणि छोटी हवेली असे 4 घरं असतात या परंपरेमध्ये। आणि 4 घरामधून प्रत्येक एका घराण्यामधून एका व्यक्तीची चिठ्ठी टाकण्याला अधिकार असते। कोण्या घरामध्ये 3 जरी असले, 2 जरी असले तरी एका व्यक्तीनं त्या महंताच्या अधिकारासाठी आपलं नाव घोषित करायचं आणि त्याचं रीतिरिवाजाप्रमाणे या संस्थांचे विश्वस्त आणि प्रशासक कालच रात्री 10 वाजता इथं मीटिंग संपन्न झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरले होतं की 3 घराण्यामधले 3 महंताचे नावं, भावी महंताचे नाव घोषित केलेले होते। त्याच्यापैकी धनराज भारती एक आणि आमचे श्याम भारती महाराज आणि वासुदेव भारती या संस्थांचे मुख्य पुजारी आणि वेळेवर आमचे वासुदेव भारतीनं या 3 उमेदवारापैकी एका उमेदवारी मागे घेतली आणि 2च चिठ्ठ्या राहिल्या। आणि योगायोगानं कर्नाटकमधला 5-5.5 वर्षाचा इथं विद्यार्थी आला होता दर्शनासाठी आणि त्या दर्शनाच्या योगानं आल्याच्यामुळं त्याच्या हस्ते दत्तमालकाच्या समोर जाऊन आम्ही ते चिठ्ठ्या आमच्या साक्षीनं आम्ही पाहिल्या आणि 2 चिठ्ठ्या होत्या आणि त्या 5.5 वर्षाच्या मुलानं 3 वेळेस श्याम भारती महाराजाचंच नाव त्या चिठ्ठीवर निघाल्यामुळं या वंश परंपराप्रमाणे 5 वेळेस चिठ्ठी काढण्याचा अधिकार असते, पण 3 वेळेस आता कालनी एकाच नावाची 3 वेळेस घोषणा झाल्यामुळं आमचे
आजच्या या संस्थांचे मालक म्हणून आमचे आता जे नवीन नाव आता समजा पंचांगामध्ये जे घोषित होईल त्यांचे नाही ते जुनं नाव झाले श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती असं या त्यांचं नाव आहे. आणि आजच्या या आमच्या सर्वाचे ज्या आमचं माहेरघर म्हणून आम्ही दत्त सह्याद्रीचा राणा कृपे तारी भक्तजना या मनीप्रमाणे आमचं सर्वाचं हे माहेरघर आहे साधू संतांचं. आणि असंच इथं आम्ही लीन व्हावं. आणि अशी पवित्र गादी आहे. आमचे पूर्वज सांगत गेले की माहूरच्या या गादीवर ज्वारी जरी टाकली तर पूर्वीच्या काळामध्ये लाया होत होत्या ना. आणि ती परंपरा आतापर्यंत चालू आहे. ही त्यागाची गादी आहे. आणि या त्यागाच्या गादीमुळं असल्यामुळं या परिसर सोडून हा दत्तशिखर सोडून 12 वर्षे ज्यावेळेस सिंहस्थ येते तोपर्यंत या मंताला खाली उतरता येत ना अशी परंपरा आहे. या प्रसंगी मी जे काय बोललो असेल हे सर्व दत्तचरणी अर्पण करून सर्व साधू संतांचं आमचं भाग्य समजा की आमच्या साक्षीने हा कार्यक्रम आम्ही त्या दत्त मंदिरामध्ये जाऊन 7 लोक महापुरुष गेलते. या संस्थांची पंच कमिटी होती आणि प्रशासकसुद्धा उपस्थित होते. आमचं भाग्य समजा दत्त महाराजाच्या आमच्यावर कृपादृष्टी झाली. आमच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला. दत्तात्रय महाराज श्री 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 1008 माहूरगडचे महंत महाराज काल सायंकाळच्या 5:05 महंत मधुसूदन भारती महाराज यांचं अनंतात विलीन झाले. त्यांची जीवनज्योत मावळली ही संपूर्ण नांदेड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये बातमी कळाली. आणि आपलं सर्वांचं गुरुघर असलेलं माहूरगड या ठिकाणी ही सर्व महंत मंडळी आज आमचे बर्डीचे बापू गोपाळगीर महाराज, त्याचबरोबर आमचे पिंपळगावचे बापू 1000 किलोमीटरवर दुसऱ्या स्टेटमध्ये होते. तिथून सुद्धा जसं बनल त्या पद्धतीनं सगळीच महंत मंडळी, सर्वांचे मला नाव माहीत नाहीत, परंतु आपल्या गुरुघरी अंत्यदर्शनासाठी जमलेले आहेत. आणि आताच आमचे दत्तबर्डी संस्थान हातगाव गोपाळगीर महाराजांनी कशी प्रक्रिया राहते, या गदीची परंपरा काय, इथं निवड कशी होते आणि ती सुद्धा दत्त मंदिरात आता आजपासून गेले 3 दिवस दत्त मंदिर पूर्णतः बंद राहणार आहे. कारण आपले महंत बापू हे अनंतात विलीन झाल्यामुळं 3 दिवसाचा दुःखवटा आहे. आणि याच्यामध्ये श्याम भारती महाराज, धनराज भारती महाराज आणि वासुदेवजी भारती महाराज यांनी तिघांनी भाग घेतला होता. आणि त्याच्यामध्ये श्याम भारती महाराजांचं नाव सर्वच याच्यामध्ये चिठ्ठी निघाल्यामुळं आज या गादीचे ते गुरु झालेले आहे, वारस झालेले आहे. आणि ही परंपरा खूप अनादिकालापासून चालत आलेली आहे आणि ती परंपरा आजही चालू आहे. आज मी मागच्या आता 12-15 दिवसापूर्वीच गुढीपाडवा झाला आणि योगायोगानं मी माझं दर्शन झालं आणि त्यांच्या हातून मला प्रसाद सुद्धा मिळाला. त्यांना डॉक्टर सुद्धा भेटीला आले होते आणि श्याम भारती महाराज तिथं दवा त्यांना देऊ लागले आणि त्यांनीच माझं दर्शन घडून आणलं. आणि शेवटचं एवढं म्हणजे की शरीर असं हाडाला त्यांचा पूर्ण म्हणजे चमडा चिटकलेला असा एकदम म्हणजे जीवात आपण म्हणतो ते त्राण राहिला नव्हता.
खरं तर निद्रावस्थेतच म्हणजे झोपलेल्या अवस्थेतच ते होते, तरी सुद्धा त्या परिस्थितीतून मला त्यांनी प्रसाद देण्याचा असा प्रयत्न केला आणि शेवटचं माझं दर्शन गुढीपाडव्याच्या दिवशी झालं. आणि ही काल 5:05 ही दुःखद बातमी आपल्याला सर्वांना मिळाली आणि सर्व भाविक भक्त आणि सगळे महंत महाराज आपल्या गुरुघरी दर्शनासाठी आलेले आहेत. आता 3 वाजता अंत्यविधीच्या पुढील कार्यासाठी सुरुवात होणार आहे. मी एवढंच सांगू इच्छितो आणि 3 दिवसासाठी दत्त मंदिर दुखवटा असल्यामुळं बंद राहणार आहे, एवढं भाविक भक्तांना सांगू इच्छितो. सर्व भक्तांना आनंद देव दत्त. श्री 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 1008 श्रीमंत परमहंस परिवज्रक आचार्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचा आज अंत्यविधीचा कार्यक्रम सोहळा आणि याचबरोबर उत्तराधिकारी यांचा राज्याभिषेक सोहळा, मुंडनविधीचा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक सोहळा, मुंडनविधीचा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अंत्यविधीचा कार्यक्रम या ठिकाणी 3 वाजता होणार आहे. त्याचबरोबर आजची जी प्रक्रिया झाली, आजचा जो कार्यक्रम झाला त्यानिमित्तानं या ठिकाणी आज 10:30 वाजता श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज उत्तराधिकाऱ्यांचे नाव या ठिकाणी घोषित झाले. त्यांचे नाव या ठिकाणी श्री धनेश्वर भारती, गुरु मधुसूदनजी भारती महाराज असे या ठिकाणी ठेवण्यात आले. सर्वप्रथम त्यांच्या या ठिकाणी परंपरेनुसार जे घटनेमध्ये जे नमूद केलेली परंपरा आहे त्यानुसार या ठिकाणी या परंपरेचे असणारे 4-5 घरे या ठिकाणी होते. एक मोठे घोडेघर, एक छोटे घोडेघर, एक मोठी हवेली, एक छोटी हवेली आणि एक चक्की घर असं म्हणून या ठिकाणी 5 घरांची नावे आहेत. आणि त्या गुरुपरंपरेनुसार या प्रत्येक घरामध्ये ज्या ज्या गुरूंचे शिष्यमंडळ आहे त्यांच्या प्रत्येक शिष्यामधून प्रत्येक घरामधून एक शिष्यांची नावे या ठिकाणी उमेदवारी अर्ज म्हणून या ठिकाणी घेतला जातो आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांचं या ठिकाणी तसे आपलं जे कार्यालय आहे विश्वस्त मंडळ यांच्याकडे नाव नोंदणी केल्या जाते आणि त्यांच्यामार्फत जे काही परंपरेनुसार या ठिकाणी नावाची नोंद करून जे चिठ्ठ्या या ठिकाणी केल्या जातात त्याचबरोबर ते पात्रामध्ये या ठिकाणी ठेवून परत या ठिकाणी फक्त 3 उमेदवारी नाव घोषित झाले होते. त्यापैकी एक वासुदेवजी भारती महाराज, त्याचबरोबर एक धनराजजी भारती महाराज आणि त्याचबरोबर धनेश्वरजी भारती महाराज असे या ठिकाणी 3 उमेदवारी अर्ज या ठिकाणी आले होते. आणि त्याचबरोबर ऐन टायमाला या ठिकाणी वासुदेवजी भारती महाराज यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्याचबरोबर धनेश्वरजी भारती महाराज आणि धनराज भारती महाराज यांच्या 2 नावाच्या चिठ्ठ्या या ठिकाणी काढण्यात आल्या आणि एका पात्रामध्ये त्या चिठ्ठ्या टाकून एक छोट्या 5.5 वर्षाच्या मुलाच्या हातानं मेन गाभाऱ्यात जाऊन दत्तमूर्तीच्या मालकांच्या समोर त्या ठिकाणी मेन गाभाऱ्यात जाऊन त्या बालकाने स्वतः त्याच्या हाताने त्या ठिकाणी ती चिठ्ठी उचलून समक्त पंचासमोर त्या ठिकाणी 7 साधू होते आणि त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातील सर्व विश्वस्त मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या 5.5 वर्षाच्या मुलाने जी चिठ्ठी काढली त्याच्यामध्ये 3 वेळा श्री धनेश्वर भारती महाराज यांचं नाव आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना या उत्तराधिकार म्हणून त्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आणि त्यांचा मुंडनविधी कार्यक्रम राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आता 3 ते 3:30 वाजता या ठिकाणी श्री परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचा या ठिकाणी अंत्यविधी सोहळा पार पडत आहे. एवढे या ठिकाणी सांगतो. जय आनंद, जय. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.